हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. टेंडर खरंच आपल्याला मिळालंय. काय? अच्छा, म्हणजे जाणून बुजून माझी मस्करी करत होतास. हे सर्व या आकांक्षामुळे झालंय. हिने सगळी गडबड केली. आता जर तू आकांक्षाच्या बाबतीत एक शब्द जरी बोललास ना तर मी तुझे ते हाल करीन ज्याचा तू विचारही केला नसशील. आम्ही दोघी बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. जेवण पण आम्ही बाहेरच करून घेऊ. तू स्वतःसाठी जेवण बनवून घे. आकांक्षा, आजपर्यंत तू या घरात फक्त विराजची बायको होतीस, पण आजपासून आम्ही तुला या घराची आणि आमची सून म्हणून स्वीकार करतो. आम्हाला आनंद वाटतो की तुझ्यासारखी मुलगी आमची सून आहे म्हणून. नाही अपूर्व, तृष्णा तर घरी अजून पोहोचलीच नाही. ती अजूनही काकूंसोबत बाहेरच आहे. ठीक आहे, असू देत. थोड्या वेळाने पुन्हा फोन कर. तोपर्यंत मी ही फाईल चेक करतो. अपूर्व, मला आईची खूप काळजी वाटतेय. कारण जेव्हा मी ऑफिसला येणार होती तेव्हा आईला चक्कर आली होती. असं तर झालं नसेल की आईची तब्येत खराब झाली असेल? दिव्या, हे तुम्हाला आधीच सांगायला हवं होतंस, तर मी तृष्णाला बाजारात पाठवलंच नसतं. अपूर्व, पण मी असा विचार केला की तोपर्यंत आईची तब्येत ठीक होईल. पण आता जेव्हा ती फोन उचलत नाहीये, मला असं वाटतंय की कदाचित तिची तब्येत अजून जास्तच बिघडली नसेल ना. आणि तसंही आई घरी एकटीच आहे. मग आपल्याला इथून ताबडतोब निघायला हवं. चल चल. एक छोटीशी डब्बी आणायला सांगितली सुनबाईला. इतका येळ लावला जणू काय मोठा पहाड उकरायला सांगितला. आजी, असंही असू शकतं ना की ती शोधते पण तिला ते सापडत नसेल. एक काम करतो, मी स्वतः जाऊन बघतो. नग, काय बी गरज नाही. जर सुनबाईला नाही मिळत आहे तर कोणाला बी मिळणार नाही. कारण तिलाच माहित आहे तिनं कुठच्या कोपऱ्यात ठेवली. हसता तर दोघे असे आहेत जसे काही ते कार्टून फिल्म्स दाखवत आहेत. हसून घे आकांक्षा, हसून घे. पण हे नको समजूस की हा तुझा विजय आहे. कारण पूजाशी तू कधीच जिंकू नाही शकत. आई, हे घ्या. कुठेतरी मागे पडली होती म्हणून शोधायला वेळ लागला. अखेर काय असेल ह्यात? आजी सासूने हे का मागवलंय? या बांगड्या तुला कशा वाटल्या? आजी, हे तर खूप सुंदर आहेत. आजकाल तर असे डिझाईन्स पाहायलाही मिळत नाहीत. आजी सासू, या बांगड्या तर खूपच सुंदर आहेत. पण तुम्ही यांना तिजोरीत का ठेवलं होतं? तुम्ही वापरत का नाहीत? ह्या बांगड्या आम्ही इराजच्या बायकोसाठी बनवल्या होत्या म्हणून नाही घातल्या. खरं तर या बांगड्या आम्ही इराजच्या बायकोसाठीच बनवल्या होत्या. पण जेव्हा तू इराजची बायको म्हणून या घरात आलीस तेव्हा तुला या बांगड्या द्याव्याशा
आम्हाला अजिबात वाटलं नाही. पण आज तू माझं मन जिंकून घेतलंयस आणि म्हणूनच आजपासून या बांगड्यांवर तुझा अधिकार आहे. पण आजी हे तर खूप महाग आहेत. मी यांना सांभाळू नाही शकणार. बघ सुनबाई, भले किती बी महाग असू दे, पण आमच्या दिनूच्या इब्रतीपेक्षा मोठे नाहीत. रामस्वरूप त्याचा इतका अपमान करून गेला. तुझ्यामुळं ते टेंडर मिळालं आणि आमच्या दिनूचा मान तसाच राखला. यासाठी बघ सुनबाई, आता तू नाही न ग म्हणू, कारण या बांगड्यांबरोबर आमचा आशीर्वाद आहे त्याच्यात. घे आकांक्षा. आईंनी खूप प्रेमाने बनवून घेतलेत, याच्यावर तुझाच अधिकार आहे. जरा घालून तर दाखव, कशा दिसतात बघू. अरे वा, बघितलं, थोरल्या सुनबाईच्या हातात छान दिसतायत. आज खरं या बांगड्यांचं सार्थक झालं. आजी, माझ्यासाठी तर तुमचा आशीर्वादच खूप आहे. बघ थोरली सुनबाई, रीतिरिवाज पण काहीतरी असतात ना, आणि आज तर मोका भी हाय. देवा, या घराला कुणाचीही नजर लागू नये. सगळ्यांना सुखी ठेव. सुकन्या आमच्या कन्या. आई, काकू काकू काय झालं काकू? आई तुला काय झालं? आई, आई उठ ना. तुझा पाणी आण. आई काय जा झालं लवकर तुला? जा. अपूर्व, हे घे पाणी. हा दे. आई, आई उठ ना. काकू आई, काकू. आई, आई, उठा उठा. आई सांभाळून. आई, सावकाश सावकाश. हा, इथे या. बसा. सांभाळून. आई, या बसा. सावकाश. हा सावकाश. झोप झोप. आई, आई तुला काय झालं होतं? आई माहित नाही बिंदिया. अगं फोन वाजत होता, तो घेण्याकरता इकडे येत होते
आणि अचानक चक्करच आली. आणि त्याच्यानंतर काही कळलं नाही काय झालं ते. हे तर खूप चांगलं झालं आई की मी आणि अपूर्व दोघेही इथे वेळेवर पोहोचलो. नाहीतर माहित नाही तू केव्हाची इथे बेशुद्ध पडलेली असतीस. आई, जर तुला काहीही झालं असतं ना तर मी जिवंतपणेच मेले असते. गप्प बस, असं नाही बोलायचं. आणि असंही तुझा संसार थाटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. काकू, जर तुम्हाला बरं वाटत नव्हतं तर तुम्ही तृष्णाला सांगू शकत होतात ना की आता बाजारात नको जाऊस. संध्याकाळी बिंदी आल्यानंतर दोघे एकत्र गेले असत्या. काय सांगू बेटा, तृष्णाला सांगितलं होतं नको जाऊस. आणि तुला तर माहीतच आहे ना ती किती बालिश आहे ते. आणि कल्याणीला तिला आपल्या सोबत घेऊन जायचं होतं. आणि तुला चांगलंच माहिती आहे ना की तृष्णा कल्याणीची कोणतीच गोष्ट टाळत नाही. म्हणूनच. काकू, काय झालं तुम्हाला? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तुला माहिती तृष्णा, आईची तब्येत खूप बिघडली आहे. ती बेशुद्ध पडली होती. जर तुला माहित होते की काकूंची तब्येत एवढी खराब आहे मग तुला बाजारात जायची काय गरज होती? अपूर्व, मी तर नाहीच म्हटलं होतं, पण आईंनी जबरदस्ती केली. मी तर आईंना म्हटलं होतं की काकूंची तब्येत ठीक नाहीये, मी घरीच थांबायला हवं. पण आई म्हणाल्या की आपण थोड्याच वेळात परत येऊ. म्हणून मला आईंसोबत जावंच लागलं बाजारात. नाही अपूर्व, जर मला माहिती असतं की उमाची तब्येत इतकी खराब आहे तर मी उमाला एकटे ठेवण्याशी गेले नसते. बघितलं ताई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की काकूंची तब्येत ठीक नाहीये. मी आता विचार केलाय, यानंतर मी तुमचं काही एक ऐकणार नाही. तुला असं म्हणायचंय की? हो, मी एकदम बरोबर बोलते. तुमच्यामुळेच काकूंची तब्येत खराब झालीये. जर तुम्ही आग्रह केला नसता तर काकूंची अशी हालत झालीच नसती. तुला असं म्हणायचंय का की उमाची तब्येत माझ्यामुळे खराब झालीये? तृष्णा अगदी बरोबर बोलतेय. आई ग मेले ग मेले. जर तू तृष्णाला जबरदस्ती केली नसती तर तिला बाजारात जावंच लागलं नसतं आणि हा प्रसंग देखील टळला असता. पण अपूर्व, माझी एक गोष्ट लक्षपूर्वक ऐक. यापुढे कुठल्याही प्रकारचा दबाव तू तृष्णावर टाकणार नाहीयेस. तिला जे करायचंय ते तिला करू देत. आणि ऐक, हे बघ, तुला जे काही करायचंय ते तू स्वतः कर. तृष्णाला काही बोलू नकोस, ठीक आहे? ठीक आहे. मग यापुढे मी तृष्णाच्या बाबतीत काहीच बोलणार नाहीये. तिने मनाला वाटेल ते करावं. अपूर्व, देवाचे खूप खूप आभार आहेत की तुम्ही वेळेत घरी आलात. नाहीतर काकूंना काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू नसते शकले. नाही तृष्णा, यात तुझी काहीच चूक नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. नाही तृष्णा, यात तुझी काहीच चूक नाहीये. मी तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तू कधीही मोठ्यांचं म्हणणं टाळत नाहीस. नाहीतर कधी असं झालंच नसतं की इथे काकूंची तब्येत खराब आहे आणि तू बाहेर गेलीस. मी एक काम करते, मी आईला वरच्या रूम मध्ये घेऊन जाते. तिला आराम करण्याची खूप गरज आहे. नाही बिंदिया, काकूंना आरामाची काही गरज नाहीये.
मला हे म्हणायचे की काकूंना आरामाची नाही, पण एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. काय डॉक्टर? नाही नाही, डॉक्टरची काय गरज आहे? आई तर आपोआप ठीक होऊन जाईल. नाही बिंदिया, तृष्णा अगदी बरोबर बोलते. एखाद्या चांगल्या डॉक्टरला काकूंना दाखवावंच लागेल. अरे देवा, जर डॉक्टर आले तर त्यांना सगळं समजून जाईल की आईला तर काहीच झालेलं नाहीये आणि माझा सगळा डावच संपून जाईल. पण मी पूर्वच्या विरुद्ध कशी जाऊ? मला तर काही समजत नाहीये. नको अपूर्व, अरे उगाचच कशाला फुकटचे पैसे घालवतोयस? मला बरं वाटेल ना बेटा, तू कशाला त्रास करून घेतोयस? नाही नाही काकू, तुमची तब्येत बिलकुल ठीक नाहीये. तुम्हाला डॉक्टरची गरज आहे. आणि तुम्ही खर्चाचा का विचार करताय? आम्ही सगळे आहोत ना. अपूर्व, जेव्हा बिंदियाने मला फोन केला होता ना, तेव्हाच मला समजलं होतं की नक्कीच काकूंची तब्येत खराब आहे. म्हणून मी आधीच डॉक्टरला बोलवून घेतलंय. ते इतक्यात येतच असतील. हे तर खूपच चांगलं केलंस तू. हा, कदाचित डॉक्टर आले. मिस्टर अपूर्व. हा डॉक्टर साहेब, या ना. हा, काय झालं होतं यांना? डॉक्टर साहेब, यांना चक्कर आली होती आणि ते खाली कोसळले होते. मी तपासतो. श्वास घ्या. पुन्हा एकदा. ह्यांना तर खूपच विकनेस आला आहे. बीपीचा प्रॉब्लेम आहे यांना. ठीक आहे डॉक्टर. एक काम करतो, यांना एक इंजेक्शन देतो. नको नको डॉक्टर, बिंदिया नको, सांग ना त्यांना नको प्लीज. अच्छा ठीक आहे, मी औषधं देतो. जर फरक नाही पडला तर मी इंजेक्शन देईन. हो हो, मी औषधं घेईन. ठीक आहे. मी काही तुम्हाला गोळ्या लिहून देतो. ठीक आहे. आणि ह्याबरोबर त्यांना जेवणात उकडलेल्या भाज्या, त्या पण कमी मिठामध्ये. ठीक आहे डॉक्टर साहेब. सुकन्या आमच्या कन्या. डॉक्टर साहेब, आम्ही तुमचं म्हणणं पूर्ण ऐकू, पण बघा, यांना काहीच झालं नाही पाहिजे. ठीक आहे अपूर्व, मी निघतो. काकू, आजपासून तुमच्या औषधाची आणि जेवणाची जबाबदारी माझी. अगं बिंदिया, ते काय आहे ना की बिंदिया तर ऑफिसला जाते, तिच्याकडे तर वेळच नाहीये. म्हणून आजपासून तुमची काळजी मी घेईन. ठीक आहे काकू?
हा अजून आला कसा नाही? मला माहिती होतं की तू नक्की येशील. तू बोलवलं आणि आम्ही नाही आलो असं कधीच होणार नाही. बोल ना, कशाला बोलवलं? मला विराजचा बदला घ्यायचा आहे. विराजचा बदला घ्यायचाय? पण का? सांगतो. विराज, सोड त्याला. अशा लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये. माझ्याकडे आता विराजचा बदला घेण्याशिवाय कुठलाही मार्ग उरला नाहीये. त्याला वाटतं की त्याने खूप मोठं काम केलं त्या आकांक्षाशी लग्न करून, पण त्याला माहित नाही की त्याने काय केलंय. माझ्याकडे हीच वेळ आहे जेव्हा मी विराजचा मस्तपैकी बदला घेऊ शकतो. मला अनिलला विराज आणि आकांक्षाच्या बाबतीत सगळं काही खोटं सांगावं लागेल, ज्यामुळं अनिल आणखीन रागवेल आणि मला विराजचा काटा देखील काढता येईल. आता खरी खेळाची सुरुवात आहे. कसला विचार करतोयस लाखन? काय नाही, मी हा विचार करत होतो की तुम्ही एवढी सज्जन माणूस आहात म्हणून मला लग्नातलं सगळं खरं सांगावं लागेल. तुला कोणी पाठवलं? विराजने. विराजने? हा, विराजने. तुझ्या लग्नामध्ये नाटक करणं माझी मजबुरी होती, कारण मी विराजला घाबरलो होतो. त्याने मला सांगितलं होतं की जर मी तुमचं लग्न नाही मोडलं तर तू मला मारून टाकल. पण का? विराज माझं लग्न का मोडू पाहत होता? कारण विराज आणि आकांक्षा एकमेकांवर प्रेम करत होतं आणि त्यांना लग्न पण करायचं होतं. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.